हद्दी सुप्रीम कोर्टानं वणताराच्या ताब्यात दिलेला आहे आणि त्यामुळं आता जनआंदोलन हा सगळा खरं तर डेटा आहे तो जनआंदोलनाचा आहे, माध्यमांचा आहे, अगदी युट्यूबवर सुद्धा सोशल मीडियाचा आहे आणि देशभरातल्या नुसतं महाराष्ट्रातले नाही देशभरातल्या सर्व लोकांनी हा जो आवाज उठवला त्यामुळं शेवटी एक सॅटेलाईट सेंटर आम्ही नांदणीला करतो पण आता हे थांबवा असं म्हणायची पाळी त्यांच्यावर आली आणि त्यामुळं एक वणताराचंच एक सॅटेलाईट सेंटर ते इथे करतात पण ते पूर्ण मालकीचं असेल नांदणी मठाचं। आता अर्थात हे कशा पद्धतीनं असणार याचा प्रस्ताव उद्या महाराष्ट्र शासनाचे विधी आणि न्याय विभागाचे लोक त्याचबरोबर नांदणी मठाचे वकील आणि त्यांचे वकील बसून एक संयुक्त ड्राफ्ट तयार करतील। त्याच्यानंतर जी याचिका पुनर्विचार याचिका होणार आहे सुप्रीम कोर्टामध्ये ती सुद्धा संयुक्त होईल आणि हे सगळे तिन्ही घटक म्हणून ते संयुक्त याचिका तयार करतील आणि त्यानंतर मग सुप्रीम कोर्टासमोर असं मानलं जाईल की सुप्रीम कोर्टानं जे फॅक्ट्स बघून माधुरीला वणतारामध्ये पाठवलं असं सांगितलं होतं त्या सगळ्या सुविधा नांदणी मठामध्ये हे संयुक्तपणानं करतायत म्हटल्यानंतर माधुरीला नांदणीमध्ये आणायला काहीच अडचण नाही।